राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातले इतर सदस्यही उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत। या बैठकीतले हे कोणते महत्त्वाचे निर्णय होते आपण पाहूया। रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरतं पथक योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। 29 पालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन्स आणि 8 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये होम स्वीट होम अंतर्गत घरांच्या भाडेपट्ट्याचं मुद्रांक शुल्क 1000 गेलेलं आहे। कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात युनिटसाठी सवलती दिल्या जाणार आहेत। महाराष्ट्राचं ऐतिहासिक एमसँड धोरण, कृत्रिम वाळू धोरण आज राज्य शासनाने मान्य केलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 क्रेशर सरकारी जागेवर आम्ही या ठिकाणी एमसँड करता देतो आहे। सर्व इरिगेशन पीडब्ल्यूडीचे सर्व बांधकामं हे आता एमसँडवर होणार आहे आणि जुने जे क्रेशर आहे, दगडखानी आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 वर्षाच्या आतमध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचं क्रेशर लावा लागणार आहे। त्याच्याशिवाय त्यांना परवानगी मिळणार नाही। 200 रुपये केवळ रॉयल्टी असणार आहे। 600 रुपयावरनं 200 रुपये रॉयल्टी आता आम्ही याची केली आहे। एमसँडचं जे क्रेशर असणार आहे त्याला उद्योगाचा दर्जा असणार आहे, एमएसएमईचा दर्जा असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।